मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्रीकडून सगळी कामं आता करून घेतली जात असतात. सावित्री सारवणसुद्धा काढते आणि त्याचबरोबर ती अंगणाला पाणीसुद्धा देत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, उन्हातानामध्ये सारवण काढून आणि अंगणाला पाणी देऊन इथे तिला भुरळ येते, तिला चक्कर आलेली असते. आणि तेव्हा मात्र इथे चिमणा धावत पडत येते, सावित्रीला पकडून तिला ओसरीला नेऊन बसवते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे सरस्वती वहिनी मंदिरातून आलेल्या असतात. त्या आता मोरोपंत आणि ज्योतीला प्रसाद देतात आणि विचारतात की भाऊजी, सावित्रीताई कुठे आहेत? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती म्हणत असतो की सावित्री कामं उरकून येतच असेल. तेव्हा सरस्वती विचारते, मुलींचं काय झालं? शाळेला मुली भेटल्या का? तेव्हा मोरोपंत म्हणत असतो की शाळेला मुली अजूनपर्यंत भेटलेल्या नाहीत. सकाळपासून आम्ही पायपीट करत असतो संध्याकाळपर्यंत, पण एकसुद्धा मुलगी भेटलेली नाही. तेव्हा सरस्वती म्हणते की भेटेल. ही कल्पना अजून सगळ्यांनाच पटलेली नाही, पण नक्कीच आता मुली भेटतील, काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, मोरोपंत म्हणत असतो की ज्योती, तोपर्यंत तू वहिनींना सावित्री वहिनींनी सांगितलेली कल्पना सांग ना. तेव्हा ज्योती म्हणत असतो की वहिनी, प्रत्येक घरी जाऊन दिवसभरातून रात्रीपर्यंत पायपीट करून लोकांना पटवून देणं की मुलींचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे, हे काही जमत नाही. रोज रोज किती लोकांना आपण सांगणार? त्यासाठी सावित्रीच्या डोक्यात एक कल्पना आलेली आहे की आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायचा. ती म्हणते, हळदी कुंकूचा कार्यक्रम? ते सुद्धा सर्वांसाठी, पण असे सामूहिक कार्यक्रम आत्तापर्यंत घडले नाहीत. ज्योती म्हणतो, आपण घडून आणू, काळजी करू नका. तेव्हा इथे आऊ येते. सावित्रीला म्हणते, सावित्री अगं बाई, हे घे गं, पाणी पी गं, आणि मरू देते सारवण वगैरे. काय उन्हातानात काम करत बसलीस? आली ना तुला भुरळ? तेव्हा इथे आता चिमणा म्हणत असते की खरोखर भुरळ आली आहे की कामं सांगते म्हणून चक्कर येण्याचं नाटक केलं, काय माहिती. सावित्री म्हणते, नाही हो, तसं नाही, मी जाते सगळी कामं उरकून घेते. चिमणा म्हणते, अगं ए बाई, आता बस की गं, गप्प बस जरा. आता भुरळ आली म्हणलीस ना, मग कशाला कामं करतेस. आणि तसं बी आत्ताची कामं सगळी झाली आहेत सगळी कामं करून. जा, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, नाहीतर काही कर, जा. तेव्हा सावित्री म्हणते, झाली नवं आजची कामं, समधी कामं झाली ना, मग मी जाते. मालक वाट बघत असतील, मी जाते त्यांच्याकडं. एवढी कामं करून चक्कर आलेली असताना सावित्री ज्योतीसाठी आता पायपीट करत त्याला भेटायला जाते. तेव्हा इथे चिमणा तिच्याकडे बघतच राहते. सावित्रीने जाऊ नये यासाठी तिला कामं लावलेली असतात. सावित्री कामं करून ज्योतीकडे जाते म्हणजे जातेच. त्यानंतर सरस्वती म्हणत असते, भाऊजी, हळद कुंकूची संकल्पना खूपच छान आहे, म्हणजे मला तर आवडली, आपण करू. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की ही कल्पना सावित्रीच्याच डोक्यामध्ये आली आहे. तेव्हा ती म्हणते, पण सावित्रीताई अजून कशा आल्या नाहीत? सावित्रीला इथे चक्कर आलेली असते, तरीसुद्धा ती हळूहळू आता ज्योतीला शब्द दिल्यामुळे त्या ठिकाणी येत असते. तेव्हा इथे सरस्वती म्हणत असते की बायकांना बोलवायचं काम माझं, पण हळद कुंकू करायचं तरी कुठे? म्हणजे हळद कुंकू आपण कुठे करायचा? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, तुमच्या घरी. कुणाकुणाला बोलवायचे? ज्योती म्हणतो, सर्वच बायकांना. तेव्हा सरस्वती म्हणते, पण घरी विचारावं लागेल, सासूबाईंची परवानगी घ्यावी लागेल. सासरे काही बोलत नाही, पण तरीसुद्धा गंगाधर शास्त्रींचा त्यांनी धसकाच घेतला आहे. त्यामुळे सर्व बायकांना बोलावणं कठीण होईल, आणि सर्व बायकांना बोलावलं तर ब्राह्मण बायका येणार नाही, तुम्हाला तर माहिती आहे ना, मग कठीण होऊन बसेल. तेव्हा ज्योती म्हणतो, काही हरकत नाही वहिनी, आधी तुम्ही एक काम करा, ब्राह्मण स्त्रियांना बोलवा आणि मराठा स्त्रियांना बोलवा, आणि उरलेल्या बाकी स्त्रियांना आपण नंतर बोलू, त्यांना नंतर कुठेतरी सांगू.
मग तर चालेल ना. तेव्हा इथे आता सरस्वती म्हणते, ठीक आहे, ब्राह्मण स्त्रियांना बोलवण्याची जबाबदारी माझी. जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत मी ही आता बातमी पोहोचवणार आहे आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना छान पद्धतीने पटवून द्यायला पाहिजे. त्यांच्या मनावरती बिंबवण्यासाठी चांगलं इथे कुणीतरी सांगितलं पाहिजे. कोण सांगणार बरं? तेव्हा मोरोपंत म्हणतो, मी सांगणार. मी पटवून देईन त्यांना शिक्षणाचं महत्त्व. सरस्वती म्हणते, नाही जमणार. कारण का पुरुषासमोर स्त्रिया बसणार नाही. त्या तिथून निघून जातील. त्यामुळे कुठल्यातरी स्त्रीनेच ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. तेव्हा ज्योती इथे आता विचार करत असताना सावित्री येते आणि म्हणते, मी आहे ना, मी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देईन. तेव्हा इथे सरस्वती म्हणते, तुम्ही, पण तुम्हाला तिथे कसं बोलवणार? तुम्हाला बोलावलं, तुम्ही आल्यानंतर सगळ्या उठून गेल्या तर? कुणीही तिथून उठून जाता कामा नये. शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे ना. तेव्हा सावित्री म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला आमंत्रण दिलेत असं नका सांगू. तुम्ही मला तिथे वेण्या गजरे घेऊन बोलावलंत असं म्हणा. तेव्हा सरस्वती म्हणते, ठीक आहे, ही खूप छान कल्पना आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की आता खूप जण आपल्या मदतीला आहेत. तात्या भिडे देव माणूस, तुम्ही इतकं चांगलं कार्य करताय वहिनी, आणि सदाशिव तर काय, नगरहून जेवढं शक्य होईल तेवढी मदत करतोय. एक मुलगी जरी भेटली, शुभारंभ होईल. तेव्हा सरस्वती म्हणते, मी सुद्धा 2 दिवसांसाठी नगरला जाणार आहे. येताना शाळेसाठी लागणारे जिन्नस घेऊन येईन. तेव्हा इथे सरस्वती त्याचबरोबर सदाशिव हे किती मनापासून ज्योतीची मदत करत असतात, निस्वार्थ मदत करत असतात. त्याच्यामध्ये त्यांचा काडी मात्र स्वार्थ नाही. पण निस्वार्थपणे ही मदत करणारे ज्योतीचे हे जिवलग मित्र आहेत, मोरोपंत आणि सदाशिवची बायको सरस्वती. त्यानंतर इथे ज्योती येतो आणि म्हणतो, सावित्री, आनंदाची बातमी आहे. सावित्री म्हणते, काय? ज्योती म्हणतो, सावित्री, अगं आताच सरस्वती वहिनींचा निरोप मिळाला. 2 दिवसानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. ज्योती इथे आनंदाची बातमी देतो. सावित्री म्हणते, अगं बाई, हो का? 2 दिवसानंतरच कार्यक्रम आहे. मग मला आता तयारी करायला हवी ना. ज्योती म्हणतो, कसली तयारी? तुला आता अशी तयारी करावी लागेल की जेव्हा बोलायला सुरुवात करशील ना, तेव्हा त्या बायकांच्या मनामध्ये तू घर केलं पाहिजे. बरोबर की नाही? आणि तयारी काय, मी सुद्धा तुला मदत करेन. पण जेव्हा तू बोलायला सुरुवात करशील ना, तेव्हा तुझ्या मनातून जे काही बोलशील ते त्या बायकांच्या हृदयापर्यंत, त्यांच्या मनापर्यंत पोचलं पाहिजे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, सावित्री, तू आता तिथे जाणार आहेस, तुला त्यांच्यासारखं बोलायला जमेल? ती म्हणते, अवं पण मी कसं बोलणार? ब्राह्मणांच्या बायका कशा बोलतात तुम्हाला माहिती आहे ना. मी प्रयत्न करेन त्यांच्यासारखं बोलण्याचा. ज्योती म्हणतो, सावित्री, तुला नक्की जमेल. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, सावित्री, ब्राह्मणांच्या इथे आता तुला बोलावले. खरं तर तुला बोलावलेलं नाही आहे, तू त्यांना बोलावलं आहेस तिथे आपल्या कामासाठी. ती म्हणते, व्हय की, बरोबरच आहे ते. तेव्हा इथे सावित्री आता जात असते. ज्योती म्हणतो, तुझ्या अंगावरती चांगलं लुगडं पाहिजे ना. त्या ब्राह्मणांच्या बायका जेव्हा येतील तेव्हा तू त्यांच्यासमोर शोभून दिसली पाहिजे. सावित्री म्हणते, नाही, नको. अहो, तुमची वेगळी गोष्ट होती. बायकांना इथे आता एखाद्याची चांगली साडी आणि दागिना बघितला ना, त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते आणि त्यांना जर माझा राग आला तर त्या निघून जातील. त्यापेक्षा साडी आणि दागिन्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर त्या साडी आणि दागिन्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहील आणि त्या तिथून निघून जातील. असं होता कामा नये. तर त्यांनी माझं शिक्षणाचं महत्त्व ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, असं आता सावित्री ज्योतीला म्हणते. त्यानंतर इथे सावित्री म्हणते, आपण तयारी नंतर करू, आधी तुम्ही जेवून घ्या बरं. आणि इथे ज्योतीचं जेवण झाल्यानंतर सावित्री जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा इथे आता लगेचच चिमणा जेवायला बसलेली असते. ती उरलेलं वरण स्वतःला घेते आणि जास्तीचं उरलेलं वरण ती आऊला नेऊन देते आणि म्हणते की वरण किती छान झालं आहे, आऊ खाऊन बघा. तेव्हा आऊ म्हणत असते, अगं चिमणा, काय करतेस तू? असं करू नकोस. सावित्री जेवायची आहे ना, मला वरण नको, माझं जेवण झालं आहे. तेव्हा ती म्हणते, आहो असं काय करताय? संपलं की आता वरण, भाजी बी संपली. ए सावित्री, जा भांडी सगळी हेसळून ठेव जा. झाले सगळ्यांचं आता जेवण.
तेव्हा इथे चिमणा म्हणते की सगळ्यांचं जेवण झालंय, आऊ तुम्ही मी गप बसा आणि हे खाऊन टाका. तेव्हा इथे आऊ म्हणत असते, सावित्री अगं ये, आपण दोघीजणी एका ताटामध्ये जेवू ये, 2 घास खा, तुला बरं वाटेल. सावित्री म्हणते, नको आऊ, मला मला खरंच भूक नाही आहे. तेव्हा आऊ म्हणते, अशी कशी भूक नाही आहे तुला? चिमणा, हे काही बरं केलं नाहीस गं तू. एवढं का तिचा रागराग करतेस? सासूरवास का तिला करतेस? आणि तसंही तिने आता दिवसभराची सगळी कामं करून स्वयंपाकसुद्धा केला आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्या पोरीला तू उपाशी ठेवलंस व्हय. मला वरण नको होतं तरीसुद्धा जबरदस्तीने दिलंस. सावित्रीने त्याच्याबरोबर थोडं खाल्लं असतं ना. तेव्हा इथे चिमणा म्हणते, एक काम करा ना तुम्ही आऊ, तुम्ही जेवलात ना पोटभर, ढेकर द्या आणि मोकळ्या व्हा. कशाला मध्ये मध्ये बोलताय? जास्त बोलायची तुम्हाला बी गरज नाही. तेव्हा इथे आऊ म्हणते, चिमणा आज तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. त्यानंतर इथे आता सावित्री खोलीमध्ये आलेली असते. तेव्हा ज्योती म्हणतो की सावित्री हे घे, मी तुझ्यासाठी काही मुद्दे काढून ठेवलेत. तुला तिथे काय काय बोलायचं आहे ना ते मी मुद्देसूद लिहून ठेवलेलं आहे, वाचून बघ. तुला हे बोलायला जमेल ना? सावित्री म्हणते, हो वाचून बघते, जे काही कळणार नाही ते तुम्हाला विचारते. तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, आवं हे एवढं बोलायला मला जमेल ना? मला तिथे भीती तर वाटणार नाही ना? ज्योती म्हणतो, अजिबात नाही. हे फक्त मी तुझ्या लक्षात यावं ना तुला काय बोलायचं आहे म्हणून दिलं आहे. बाकी तू तिथे बोलायला सुरुवात केलीस ना स्वतःहून की तू बरोबर मुद्देसूद बोलशील, मला माहिती आहे. तेव्हा इथे ज्योती आता म्हणतो की सावित्री मी आलोच हा. आणि येऊन तो सावित्रीच्या समोर बसतो आणि तो म्हणतो, सावित्री तू बायबल वाचलंस ना? ती म्हणते, हो वाचलं. भगवद्गीता? ती म्हणते, हो ते पण वाचलं. तेव्हा तो म्हणतो की सगळं रामायण वगैरे सुद्धा तू वाचलंस ना? तेव्हा ती म्हणते, हो वाचलं की. मग त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे गं? सावित्री म्हणते, काही नाही, खरं बोलणं हे सर्वश्रेष्ठ धर्म आहे, खरं बोलायचं असंच सगळ्यांमध्ये लिहिलं आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, आणि खोटं बोललो तर? ती म्हणते, खोटं बोलणं वाईट, खोटं नाही बोलायचं. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री आजचं जेवण खरंच खूप छान झालं होतं, पोटभर जेवलो मी, म्हणून तर शतपावली करण्यासाठी मगाशी बाहेर गेलो होतो ना. पण जाता जाता ज्योती काय म्हणालेला असतो की मगाशी वरण तर खूप छान झालं होतं, पण भाजीमध्ये थोडंसं मीठ घ्यावं लागलं. तेव्हा ती म्हणत असते, अगं बाई हो का? मला असं वाटतंय विचारामध्ये असताना मीठ टाकायचं राहून गेलं असेल. ती म्हणते, माफ करा मालक. तेव्हा ज्योतीला कळतं की सावित्री उपाशी आहे, ती जेवलेली नाही. आणि मग ज्योती तिच्यासाठी दुधाचा तांब्या घेऊन आलेला असतो. तो म्हणतो, सावित्री हे घे. सावित्री म्हणते, मालक अहो हे काय, आता तुम्ही दूध घेऊन आलात? तेव्हा ज्योती म्हणतो, हो मला तुला हेच सांगायचं आहे सावित्री, खरं बोललं पाहिजे, खोटं बोलणं वाईट, पण तू प्रत्येक वेळेला गोष्टी माझ्यापासून लपून ठेवत असतेस. पण तुझे डोळे आहेत ना ते माझ्याबरोबर नेहमीच खरं बोलतात. घे सावित्री, मला माहिती आहे तू जेवलेली नाही आहेस. आईने सगळं जेवण संपवून टाकलं ना, तुझ्यासाठी काहीही ठेवलं नाही. मला सगळं काही माहिती आहे. तू जरी नाही सांगितलंस ना तरी तुझे डोळे माझ्याशी नेहमीच खरं बोलतात, ते काही लपून ठेवत नाही. तेव्हा इथे सावित्रीला ज्योती म्हणत असतो की मगाशी मी शतपावलीला गेलो नव्हतो, गोठ्यात गेलो होतो. इथे गाईला विनंती केली, बाई ग माझी सावित्री उपाशी आहे, थोडंसं दूध दे. म्हणून तिने दूध दिलं, ते तुझ्यासाठी घेऊन आलो. स्त्रियांसाठी शिक्षणासाठी लढत असताना माझ्या घरातली स्त्री उपाशी राहता कामा नये असं मला वाटतं. घे सावित्री, दूध पिऊन घे. तेव्हा ती पिते आणि म्हणते, बास झालं मला. तर इथे ज्योतीचं सावित्रीकडे खूपच बारीक लक्ष असतं. त्यानंतर सावित्री छान आता तयार झालेली असते. ती म्हणते, देवा माझ्या पाठीशी उभे राहा, आज मी जे काही काम हाती घेतले ना ते मार्गी लागू दे. 10 बायकांपैकी 2 बायकांपर्यंत तरी शिक्षणाचं महत्त्व पोचू दे. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री तू म्हणाली होतीस ना की हळदी कुंकूला वाण काय द्यायचं, तर मी वाण घेऊन आलो आहे, ती म्हणजे पाटी. तेव्हा सावित्री म्हणते, अगं बाई पाटी, खूपच छान वाण आहे, सगळ्यांना खूपच जास्त आवडेल. तेव्हा ज्योती म्हणतो, बरं ठीक आहे, तू जा आणि शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना पटवून सांग. तेव्हा इथे आता पोटात शिरून कसं त्यांना सत्य सांगायचं हे माझ्याकडे तुम्ही सोडा. चिमणा म्हणत असते, हाय का, अजूनपर्यंत तुमच्या डोक्यातलं हे आता शाळेचं खूळ गेलं नाही आहे का? तेव्हा आता घरातली कामं उरका,
ज्योती म्हणतो, आई घरातली सगळी कामं सावित्रीने उरकलेली आहेत आणि जी उरलेली कामं आहेत ना ती मी करणार आहे. भाकऱ्या थापायच्या आहेत त्या मी थापेन. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री पण आज तू थांबायचं नाही. आज तुझी इथे आता महिलांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढायची आहे, त्याची परीक्षा आहे. आज तुला त्याच्यामध्ये पास होऊनच यायचं आहे. ती म्हणते, जी मालक, आज मी इथे माझं काम तडीच नेल्याशिवाय काही राहणार नाही. आणि तेव्हा इथे सावित्री डोक्यावरती पदर घेऊन, पदर खोचून इथे आता वेणे आणि गजरे घेऊनच आणि त्याच्यामध्ये पाटी घेऊनच बाहेर पडलेली असते. तेव्हा इथे सावित्री गेल्यानंतर ज्योती आता जात असतो. तेव्हा चिमणा म्हणते, बाबा आता तू कुठं चाललायस? तेव्हा ज्योती म्हणतो, मी काय मस्करी करत नव्हतो. सावित्रीची जी काही कामं आहेत ना ती आता मी करणार आहे. भाकरी थापतो आणि अजून काही कामं असतील तर सांग. ती म्हणते, बाबा पाया पडते, काही करू नको तू बाबा घरामध्ये. तेव्हा तो म्हणतो, नाही आई, मला काही सावित्रीसारखे सारवल्यानंतर मला भुरळ वगैरे येणार नाही आहे. तू मला हवी तेवढी कामं सांग, मी करेन. तेव्हा ती म्हणते, बाबा आता पुन्हा नाही बोलणार असं काही, पण गप्प बस, त्या चुलीजवळ जाऊ नकोस बाबा, असं आता चिमणा ज्योतीला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ज्योतीपासून सावित्री कितीही गोष्टी लपवत असली तरी त्या ज्योतीला कळत असतात. तिला भुरळ आलीसुद्धा कळलेली असते. त्यानंतर हळदी कुंकूसाठी बायका आलेल्या असतात ना, तेव्हा इथे आता एकमेकींना कोडी घालत असतात. म्हणजे एवढूसा चिंबुडा अख्ख्या घराचं रक्षण करतो, म्हणजे टाळा कुलूप, अशा पद्धतीने बोलत असताना सरस्वती म्हणते की सावित्री आता तू एखादं कोडं घाल बरं. तेव्हा सावित्री इथे आता छान असं कोडं घालते. तेव्हा त्या बायका आहेत ना पुन्हा चर्चा करतात की ती काही शिकलेली आहे ना, तिला लिहिता वाचता येतं म्हणून ती अशी कोडी घालते. तेव्हा सावित्री म्हणते, मग तुम्ही बी शिका, तुम्ही तुमच्या मुलींना पण शिकवा ना. शिक्षण घेणं खूपच महत्त्वाचं आहे, आपल्यालासुद्धा लिहिता वाचता आलं पाहिजे. ती म्हणते, नाही हो, इथे आता शिक्षण घेणं शास्त्रामध्ये बसत नाही, शास्त्र मोडून जमणार नाही. तेव्हा गोपिका तिथे येते आणि म्हणते, अगदी बरोबर, शास्त्र मोडायचं नाही, शास्त्र मोडलेलं कुणीही खपून घेणार नाही, असं आता गोपिका म्हणत तिथे आलेली असते. आणि तेव्हा इथे आता सगळ्या बायका उभ्या राहतात आणि तिला हात जोडत असतात. तेव्हा गोपिका सावित्रीकडे रागाने बघत असते आणि म्हणते की काही झालं ना तरी शास्त्राचा अपमान करायचा नाही, शास्त्र मोडायचं नाही, त्याच्या विरोधात कुणीही जायचं नाही, शास्त्र हे सगळ्यांनी मानलंच पाहिजे. तेव्हा इथे सावित्री आता तिच्याकडे बघते आणि गप्प राहिलेली असते. पण तरीसुद्धा सावित्रीने जे काही ठरवले ते ती पूर्ण केल्याशिवाय काही राहणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरं.